नमस्कार मित्रांनो, क्वेश्चन स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि त्यांच्याबद्दलची माहिती याबद्दल आपण जी सिरीज सुरू केली होती त्याचा भाग 9 हा आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये भरपूर क्वेश्चन बघायचे आहेत. 1000हून पण आपण जास्त क्वेश्चन बघणार आहोत आणि ते पण एकदम बेसिक पासून बघणार आहोत, ज्यामुळे आपला त्या समाज सुधारकाबद्दल कोणताच प्रश्न सुटणार नाही. आपण याची काळजी घेतलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि इतरांनाही शेअर करा. आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन भेट देत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. आणि हो मित्रांनो, मुख्यतः महात्मा ज्योतिबा फुले यांचा भाग 4 आहे आणि हा भाग त्यांचा शेवटचा आहे. तर मित्रांनो, आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 76. पक्षघातामुळे अंग लुळे पडल्याने ज्योतिबांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ काही काळ कोणत्या हाताने लिहिला? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क, डाव्या हाताने. प्रश्न क्रमांक 77. सनातन्यांनी ज्योतिबांना जीवे मारण्यासाठी पाठविलेले मारेकरी कोण होते, जे नंतर ज्योतिबांना शरण आले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, रोडे व कुंभार. तर सनातन्यांनी ज्योतिबांना मारण्यासाठी पाठविलेले मारेकरी रोडे व कुंभार होते. प्रश्न क्रमांक 78. देशातील पहिल्या स्त्री शिक्षिका कोण होत्या? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क, सावित्रीबाई फुले. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, देशातील पहिल्या स्त्री शिक्षिका हे सावित्रीबाई फुले होत्या. प्रश्न क्रमांक 79. सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क, नारायण मेघाजी लोखंडे. तर सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष नारायण मेघाजी लोखंडे हे होते. प्रश्न क्रमांक 80. 1876-77च्या दुष्काळात पुणे व अहमदनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे खतफोडीचे बंड यशस्वी केले, त्या ज्योतिबांनी कसे सहकार्य केले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, सहकार्य करून. तर 1876 आणि 1877च्या दुष्काळामध्ये ज्योतिबांनी पुणे नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहकार्य करून त्यांचे खतफोडीचे बंड यशस्वी केले. प्रश्न क्रमांक 81. टिळक व आगरकर यांची डोंगरी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर महात्मा फुलेंनी या दोघांचा निषेध केला की सत्कार? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, सत्कार केला. तर टिळक व आगरकरांचा तुरुंगातून सुटल्यानंतर महात्मा फुलेंनी त्यांचा सत्कार केला. प्रश्न क्रमांक 82. ज्योतिबाचा राईट्स ऑफ मॅन व कॉमन सेन्स या ग्रंथावर विशेष प्रभाव होता, हे विधान सत्य आहे की असत्य? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, सत्य. तर ज्योतिबांचा राईट्स ऑफ मॅन व कॉमन सेन्स या ग्रंथावर विशेष प्रभाव होता, हे सत्य आहे. प्रश्न क्रमांक 83. छत्रपती शिवाजी महाराज व राजा बंडोपंत यांच्या चरित्राचा प्रभाव कोणावर होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क, ज्योतिबा फुले. तर ज्योतिबा फुले यांचा प्रभाव छत्रपती शिवाजी महाराज व राजा बंडोपंत या चरित्रावर होता. प्रश्न क्रमांक 84. समाजातील व्यसनाधीनता दूर करण्यासाठी फुलेंनी पुण्यातील दारूच्या गोदामांना परवाना देण्यास विरोध केला, हे विधान सत्य आहे की हे सत्य? या प्रश्नाचे उत्तर होईल
ऑप्शन क्रमांक ए सत्य. तर समाजातील व्यसनाधीनता दूर करण्यासाठी फुलेंनी पुण्यातील दारूंच्या आणि गोदामांना परवानगी देण्यास विरोध केला होता. प्रश्न क्रमांक 85. पंडिता रमाबाई यांना धर्मांतरापासून रोखण्याचा प्रयत्न कोणी केला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब ज्योतिबा फुले. पंडिता रमाबाई यांना धर्मांतरापासून रोखण्यासाठी जोपुते. प्रश्न क्रमांक 86. 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन राज्यात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क स्त्री मुक्ती दिन. तर 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन राज्यात स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 87. ज्योतिबा फुले यांचे निधन कधी झाले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ 28 नोव्हेंबर 1890 ला. तर ज्योतिबा फुले यांचे निधन 28 नोव्हेंबर 1890 ला झाले. प्रश्न क्रमांक 88. ज्योतिबांनी मृत्यूपश्चात आपले दफन न करता परसदारीत मिळावीत घालून पुरुषात यावी अशी इच्छा व्यक्त केली होती. हे विधान सत्य आहे की असत्य? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए सत्य. तर ज्योतिबांनी मृत्यूपश्चात आपले दफन न करता परसदारीत मिळावीत घालून पुरुषात यावे अशी इच्छा व्यक्त केली होती. प्रश्न क्रमांक 89. ज्योतिबांच्या कार्यात मदत करणारे सहकारी कोण होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए सदाशिव बल्लाळ गोंडे, सखाराम परांजपे लोखंडे, केशवराव भालराव भावलकर हे ज्योतिबांच्या कार्यात मदत करणारे सहकारी होते. प्रश्न क्रमांक 90. ज्योतिबांबद्दलचे गौरवोद्गार काय होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए समाज क्रांतिकारक व खऱ्या लोक शिक्षणाचा शिल्पकार हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दलचे गौरवोद्गार आहेत. प्रश्न क्रमांक 91. धन्य हेर म्हणून बोगतले उपटून तेथे फुलझाडांची उत्तम जोपासना केली हे विधान कोणाबद्दल आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क ज्योतिबा फुले. धन्य हेर म्हणून बागेतले उपटून तिथे फुलझाडांची उत्तम जोपासना केली हे महात्मा ज्योतिबा बद्दलचे विधान आहे. प्रश्न क्रमांक 92. महात्मा फुले यांना खरे महात्मा असे कोणी संबोधले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए महात्मा गांधी. महात्मा गांधी यांनी महात्मा फुलेला खरे महात्मा असे संबोधले. महात्मा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर वॉशिंग्टन असे कोणी संबोधले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब बडोदाधिपती सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा फुले यांना हिंदुस्थानाचा बुकर वॉशिंग्टन असे संबोधले आहे. प्रश्न क्रमांक 94. ज्योतिबांना महाराष्ट्राचे डॅश डॅश म्हणून ओळखले जाते? मित्रांनो तर त्यांना ऑप्शन क्रमांक ए मार्टिन ल्युथर म्हणून ओळखले जाते. मित्रांनो हा IMP प्रश्न आहे. हा खूप पेपरांमध्ये विचारला जातो. प्रश्न क्रमांक 95. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला कोणता ग्रंथ महात्मा फुले यांना समर्पित केला? ऑप्शन क्रमांक ए हू बिअर द शुद्राज हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेबांनी
महात्मा फुले यांना समर्पित केला होता? मित्रांनो, हा बी IMP प्रश्न आहे. कारण की हा बी प्रश्न भरपूर पेपर आणि परीक्षेत विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 96. ज्योतिबा हे उक्ती आणि कृती यामध्ये काय साधारणारे सुधारक होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एकवाक्यता. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी उक्ती व कृती यामध्ये एकवाक्यता सुधारक होते. प्रश्न क्रमांक 97. ज्योतिबा हे भारतीय डॅश डॅश जनक होते. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक समाज क्रांतीचे. महात्मा ज्योतिबा फुले हे भारतीय समाज क्रांतीचे जनक होते. मित्रांनो, हा एक IMP प्रश्न आहे. हा बी खूप परीक्षांत विचारला जातो. आणि मित्रांनो, हा शेवटचा प्रश्न होता. याबरोबरच आपल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरची ही सिरीज संपली आहे. आणि हा महात्मा ज्योतिबा फुले यांचा भाग 4 होता. आपण त्यांच्यावर 100 प्रश्न बघितले आहेत.